दलित पॅंथरच्या चळवळीपासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांसोबत एकनिष्ठपणे काम करणारे त्यांचे जुने सहकारी म्हणजे अकलूजचे पॅंथर PS गायकवाड. काळ बदलला, परिस्थिती बदलली, मात्र संघर्षाच्या काळातील हे जुने नाते आजही कायम आहे. 2 महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले अकलूज दौऱ्यावर असताना त्यांनी PS गायकवाड यांची भेट घेतली. त्यांच्या परिस्थितीची, तब्येतीची आस्थेने चौकशी केली आणि आर्थिक मदतही केली. भविष्यातही मदत करण्याचा शब्द दिला. आता केंद्रीय मंत्री म्हणून रामदास आठवले साहेबांच्या मंत्रिपदाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे, रिपाईचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे आणि युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किरण धांजे यांच्या उपस्थितीत PS गायकवाड यांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी PS गायकवाड यांना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. ही मदत देतानाचा PS गायकवाड यांना मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करणारा शाहीर राजेंद्र कांबळे यांचा हा विशेष व्हिडिओ पाहूया. जय भीम. आज या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष किरण तात्या, मिलिंद नाना सरतापे तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे RPIच्या आमच्या जिल्हा परिषद सदस्य ताई सरतापे ताई, आदरणीय PS गायकवाड यांना भेटायला आलेलो आहे. आम्ही नेहमी येत असतो, भेटत असतो. त्यांची गेली 2-3 वर्ष तब्येत खालावलेली आहे. एकदम उठता येत नाही, बसता येत नाही. PS गायकवाड यांनी अकलूजमध्ये भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या या ठिकाणी चळवळ उभा केली, लढा उभा केला. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते तयार केले, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला. आठवले साहेब, राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली अनेक मोर्चे, आंदोलनं, सभा समारंभ, केसेस स्वतः त्यांनी, अनेक कार्यकर्त्यांच्यावरती केसेस झालेल्या स्वतः त्यांनी स्वतःच्या पैशातून हाताळल्या. परंतु आज या माणसाची अवस्था अशी आहे की आज यांना अतिशय गरज आहे, आर्थिक गरज. पाठीमागं राजाभाऊ सरवदे आमचे प्रदेशाध्यक्ष आले, त्यांनी थोडीशी मदत या ठिकाणी त्यांना फुल नाही फुलाची पाकळी केली. आदरणीय आठवले साहेब गेल्या महिन्यामध्ये येऊन त्यांना भेट देऊन गेले. आठवले साहेब अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, त्यांनी सुद्धा त्यांच्याजवळ होते तेवढे त्यांना मदत दिली. आणि नंतर काय अडचण आली तर मी तुम्हाला पाठवून देतो असं सांगितलं होतं. परंतु आठवले साहेब म्हणजे अतिशय दयाळू, कनवाळू, गोरगरिबाविषयी जाणीव असणारा हा लोकनेता आहे. आणि आठवले साहेब एकटा देणार आहे आणि लाखो हात मागणारे आहेत. त्यांनी तरी कुणाला द्यावं, पुरवावं. म्हणून काल परवा 14 तारखेला आठवले साहेब यांचा मुंबईला सत्कार सोहळा होता. त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे, मी शाहीर राजेंद्र कांबळे, माझ्याकडे काही रक्कम PS गायकवाड यांना देण्यासाठी दिली होती. ती मी किरण तात्या धांजे, रिपब्लिकन पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष, माळशिरस तालुका रिपब्लिकन पक्षाचे मिलिंद नाना सरतापे व जिल्हा परिषद सदस्य सरतापे ताई, आदरणीय PS गायकवाड यांच्या ज्या सर्व त्यांची सेवा करतायत त्या सहचरणी विजयाताई पांडुरंग गायकवाड यांच्यासमोर विनंती करतो मिलिंद नानांनी PS गायकवाड यांना जे आठवले साहेबांनी सहकार्य केलेलं आहे ते आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करीत आहोत. सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की या माळशिरस तालुक्यामध्ये राज्य कार्यकारिणी, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी असे अनेक कार्यकर्ते मोठमोठ्या पदावरती आहेत. आणि आपण सर्वांनी मिळून आदरणीय PS गायकवाड यांना फुल नाही फुलाची पाकळी हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. एखादा ग्रुप करावा आणि त्यांना एक गौरव म्हणून आपण त्यांना उपचारासाठी हे जमा करून सर्वांनी द्यावीत ही आदरणीय आपणा सर्वांना विनंती. आंबेडकरी चळवळीला घडवण्यामध्ये, आंबेडकर चळवळीला वाढवण्यामध्ये आणि आमच्यासारखे असंख्य आंबेडकरी पॅंथर घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांनी या माळशिरस तालुक्यामध्ये एक छोटंसं रोपटं लावलं, त्याचा वृक्ष झाल्याचा आपण पाहतोय. बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांची विचारधारा, फुले आंबेडकर विचारधारा जोपासून आदरणीय पॅंथर PS मामा गायकवाड यांनी अख्खा आयुष्य, ह्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये स्वतःच्या प्रपंचाचा कधी विचार केला नाही. मी असंख्य त्यांचे किस्से माझ्या डोळ्याने पाहिले की पोलीस स्टेशनचा विषय असेल, प्रांतला असेल, तहसीलला असेल, की त्या अधिकाऱ्यावर धावून जाऊन त्या माणसाचं काम करून देणं, रजल्या गांधीची सेवा करून देणं, पिछलेल्या अडचणीतून बाहेर काढणं, ही PS मामाची ख्याती त्या ठिकाणी राहिलेली आहे. परंतु आज हा पॅंथर
आज आपण बेडवरती खरं तर भावनिक होतं भाषण म्हणजे मनाला हे पटत नाही. पण आता शेवटी नीतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही, त्यांना तब्येतच साथ देणार. गेल्या 2 वर्षापासून मामा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सर्वोदय साहेबांनी मागच्या वर्षी या ठिकाणी त्यांची भेट घेतली. त्यांना या ठिकाणी मैत्रीच्या काही गोष्टी त्या दोघांच्या झाल्या, त्यामध्ये त्यांनी काय मदतीचा हात केला. मागच्या 2 महिन्यापूर्वी आठवले साहेब या दौऱ्यावर माळशिरस तालुक्यात आले असता त्यांनी या ठिकाणी मदत दिली. आणि आताही त्या ठिकाणी शाहीर राजेंद्र कांबळे की महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम शाहीर म्हणून त्यांची ख्याती आहे. साहेबांचं आणि त्यांचं अतिशय जवळचे संबंध आहेत. 14 तारखेला आठवले साहेबांची त्यांची त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली आणि साहेबांनी त्यांच्याकडे काय आर्थिक मदत त्या ठिकाणी दिलेली होती. ती रोख स्वरूपामध्ये मी या ठिकाणी तालुकाध्यक्ष म्हणून युवा आघाडीचे आमचे प्रदेश उपाध्यक्ष किरण दायंजे असतील, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्या मीनाक्षी सरतापे असतील, आमच्या विजयताई असतील, यांच्या उपस्थितीमध्ये मामांना ती मदत या ठिकाणी जाहीर दिलेली आहे. येत्या काळामध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया माळशिरस तालुक्याच्या वतीनं आम्ही सुद्धा पदाधिकाऱ्यांना एक आव्हान करतोय आपल्या माध्यमातून आणि अगोदरही केलेलं आहे की मामांना या ठिकाणी या पॅन्थरला सध्या आर्थिक गरज आहे. त्यामुळं ज्यांच्या पद्धतीनं शक्य होईल मदत गोळा करणं आपण चालूच केलं. जवळपास 8 ते 10 हजार रुपये माझ्याकडे जमा झालेले आहेत. परंतु आणखीनही काही कार्यकर्त्यांना कोणी एवढंच म्हणून नाही, परंतु सढळ हाताने आपल्याला जे बी काही शक्य होईल ते एका ह्या पॅन्थरला स्वखुशीनं जास्तीत जास्त आपल्याला देता येईल ती मदत या ठिकाणी करूया. कारण कसं असतं, चांगलं असल्यानंतर कुणीही करतं, परंतु ज्यावेळेस अशी परिस्थिती मामांची आहे, सध्या आपण अवस्था पाहतोय, मामांची अवस्था अतिशय बिकट आहे, घरातल्या काही गोष्टी असतील, त्यामुळं आपण या पॅन्थरला त्या काळामध्ये आणखीन काही वर्ष आपला सहवास पॅन्थरचा लाभावा. या पॅन्थरनं असंख्य आंबेडकरवादी घडवले आहेत. त्यामुळं या आदरणीय PS मामा गायकवाड यांना चांगल्या पद्धतीने आपण मदत देऊया की जेणेकरून आणखीन त्यांचा सहवास आपल्याला वाढण्यासाठी. आता सुद्धा त्यांनी घरात पाऊल टाकल्या मावशीने या ठिकाणी सांगितले कोण आलंय, तर मिलिंद आला म्हणजे किरण आला किंवा शाहीर आला असे डायरेक्ट नावानिशी आजी मामा प्रत्येकाला ओळखतात. आणि मी खरंच भावनावेश झालेलो आहे. परंतु मी कार्यकर्त्याला या ठिकाणी आव्हान करेन नानासाहेब आपल्या माध्यमातून की कार्यकर्त्यांनी सढळ हाताने या ठिकाणी मदत करावी. मामांना या ठिकाणी आणखीन जीवनमान मिळालं पाहिजे, यासाठी मी बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची प्रार्थना करतो आणि कार्यकर्ते मदत करतील असा आशावाद व्यक्त करतो. जय भीम. संघर्षाच्या काळापासून आजपर्यंत कायम राहिलेले हे नातं आणि सहकार्यांच्या अडचणीच्या काळात पुढे केलेल्या मदतीचा हात याचीच प्रति या घटनेतून पुन्हा एकदा आली. PS गायकवाड यांना मदतीसाठी शाहीर राजेंद्र कांबळे यांनी केलेल्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा. धन्यवाद.